अनुष्का आणि आपण पाहत आहात खोज मास्टर न्यूज। महाराष्ट्रात मान्सून 12 दिवस आधी दाखल झाला असून गेल्या 3 दिवसांपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे। हवामान खात्याने अनेक जिल्ह्यांना अलर्ट जारी केले आहेत। मुंबई, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर कायम। रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि साताऱ्यात रेड अलर्ट। रायगड, पुणे, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड मध्ये ऑरेंज अलर्ट, तर मुंबईसह अनेक जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे। मुंबईत रिमझिम पावसासोबत वाहतूक विस्कळीत, रेल्वे सेवा उशिराने सुरू। हिंदमाता, अंधेरी, वांद्रे परिसरात पाऊस सुरू। पुण्यात पावसाने घेतले 3 बळी, झाड कोसळणे, वीज पडणे आणि पाण्याचा सापळा कारणीभूत। राज्यभरात आतापर्यंत पावसाने 4 जणांचा जीव घेतला आहे। नाशिकमध्ये दमदार पावसामुळे कांद्याचे नुकसान, शेतकरी हवालदिल। पावसाचा जोर लक्षात घेता नागरिकांनी सावध राहण्याचे आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आले आहे। पुण्यात मे महिन्यातच पावसाची दमदार हजेरी। धरणांमध्ये पाणी साठा वाढल्याने पाणी कपातीचे संकट दूर झाले आहे। पुण्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे। पानशेत, खडकवासला, वडीवळे आणि आंध्रा या 4 धरणांमध्ये पाणी साठा वाढला आहे। 26 मे पासूनच धरणांमध्ये जलसाठा वाढायला सुरुवात झाली असून सध्या 5.70 टीएमसी साठा आहे। पुणे जिल्ह्यात रेड अलर्ट जारी। पुढील 2 दिवस मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे। 29 ते 31 मे दरम्यान ही जोरदार पावसाचा अंदाज। ज्येष्ठ हवामान तज्ञ डॉक्टर रामचंद्र साबळेंचा सल्ला, शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये। पेरणीसाठी जूनच्या पहिल्या आठवड्याच्या शेवटची वाट पहा। मे मध्ये झालेल्या या पावसामुळे पुणेकरांना दिलासा, मात्र हवामान खात्याच्या सूचनांचं पालन करणं गरजेचं। चिखली तालुक्यातील गांगल गावात दलित वस्तीमधील नागरिक त्रस्त आहेत, कारण इथे सांडपाणी आणि पावसाचे पाणी अडवलं गेलंय। सांडपाणी साचून राहिल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे आणि मच्छरांची उत्पत्ती वाढली आहे। त्यामुळे डेंग्यू, मलेरिया यांसारख्या आजारांचा धोका वाढलाय। स्थानिक नागरिक ग्रामपंचायत सचिव आणि गट विकास अधिकाऱ्यांकडे या समस्येवर त्वरित उपाय काढण्याची मागणी करत आहेत। ग्रामपंचायतीने वेळेवर लक्ष दिलं नाही तर इथल्या नागरिकांच्या आरोग्यावर मोठं संकट ओढवू शकतं। मान्सून वेळेपूर्वी मुंबईत धडकला आणि तब्बल 100 वर्षातील विक्रमी पाऊस कोसळला। मुंबईत रविवारी रात्रीपासून जोरदार पावसाला सुरुवात झाली। केवळ 24 तासात कुलाबा केंद्रावर 135.4 मिलीमीटर आणि सोमवारी पुन्हा 144.3 मिलीमीटर पावसाची नोंद। मे महिन्यात 100 वर्षातील सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे। मान्सून पूर्व तयारी फसली। दादर, हिंदमाता, अंधेरी, वडाळा यांसारख्या भागात पाणी साचल्याने नागरिकांचे हाल। लोकल सेवा उशिराने, अनेकांनी घरून काम करण्याचा पर्याय निवडला। हवामान खात्याचा ऑरेंज अलर्ट फलद्रूप। पावसासोबत विजांचा कडकडाट, ढगांचा गडगडाट। मुंबईत मान्सूनची दमदार एंट्री झाली असली तरी यंत्रणांची तयारी अपुरी ठरल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागला। छत्रपती संभाजीनगरमध्ये मध्यरात्री थरार। वडगाव, कोल्हाटी परिसरात पोलीस आणि दरोडेखोरांमध्ये चकमक झाली। उद्योजक संतोष लड्डा यांच्या बंगल्यावर दरोडा टाकून 6 कोटींचा ऐवज लंपास करणाऱ्या टोळीचा सूत्रधार अमोल खोतकर पोलिसांच्या कारवाईत ठार। 15 मे रोजी रात्री 6 दरोडेखोरांनी बंगल्यात घुसून पिस्तूलचा धाक दाखवत 5.5 किलो सोने आणि 32 किलो चांदी लुटली होती। 11 दिवसांच्या तपासानंतर पोलिसांनी 5 आरोपींना अटक केली होती। अमोल खोतकर वडगाव, कोल्हाटीतील कचरापट्टी भागात लपल्याची माहिती मिळताच मध्यरात्री पोलिसांनी गराडा घातला। अटक टाळण्यासाठी आरोपीने पोलिसांवर गोळीबार केला। गाडीने चिरडण्याचा प्रयत्न केला। प्रत्युत्तरात पोलिसांनी कारवाई करत एन्काउंटरमध्ये त्याचा खात्मा केला। छत्रपती संभाजीनगर दरोडा प्रकरणात मोठा मोड। सूत्रधाराचा अखेर शेवट। ताज्या बातम्या आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।